आज आपण ज्यांचं चरित्र बघणार आहोत, ज्यांच्या कुळाचे माझ्या वारकरी संप्रदायावरती आतोनात उपकार आहे, असे श्री संत नाथ महाराज. मी कुळाचे म्हटले बरं का, ज्यांच्या पूर्वजांचे वारकरी संप्रदायावरती सर्वात जास्त उपकार आहेत. कारण महाराज ज्यावेळी माझ्या नाथ महाराजांचे पणजोबा भानुदास महाराज, लक्षपूर्वक आहे का, पैठण निवासी नाथ महाराजांचे पणजोबा. आजही नाथ षष्टीला आपण नाथांच्या दरबारामध्ये जातो, गोदावरी मातेचं स्नान करतो आणि नाथांच्या पायावरती डोकं ठेवलं रे ठेवलं, जीवाला एक वेगळ्या प्रकारची अनुभूती प्राप्त होते. त्या अनुभूतीचं नाव आहे शांतीची अनुभूती. जिथे ज्यांचं नाव जरी घेतलं तरी आमच्या अंतःकरणामध्ये आपोआप शांतीची उत्पत्ती तयार होते. ज्यांचं चरित्र आम्हाला आयुष्यामध्ये शांत किती असावं, भगवंताविषयी प्रेम किती असावं हे शिकवतं महाराज. सर्वसामान्यांना वेदांचे श्रुतीचे शब्द कळत नाहीत, मग सोप्यातला सोपा परमार्थ या समाजापर्यंत भारुडाच्या रूपात ज्यांनी दिला असे श्री संत नाथ बाबा. यांच्या कुळाचे आपल्या वारकरी संप्रदायावरती प्रचंड उपकार. नाथ महाराजांचे पणजोबा श्री संत भानुदास महाराज त्यांचं नाव आहे. भानुदास महाराज लहानपणापासून सूर्याची उपासना करायचे. त्यांचं नाव भानुदास का पडलं, भानुदासांचं नाव भानुदास का पडलं, लहानपणी भगवान सूर्याची आराधना करायचे. भानु म्हणजे सूर्य, आपण म्हणतो भास्कर, सूर्य म्हणजे भानू आणि भानूचा दास असे भानुदास महाराज. श्री संत भानुदास महाराज की जय. भानुदास महाराजांचा इतिहास एवढा गोड सांगितला. भानुदास महाराजांनी माझ्या वारकरी संप्रदायावरती जेवढे उपकार केले तेवढे एकही संतांनी केले नाही. कारण प्रसंग असा घडला, भानुदास महाराजांची भक्ती चराचरामध्ये पसरू लागली. अखंड अविरतपणे मुखामध्ये भगवान परमात्म्याचं नाव आहे. भानुदास महाराजांची भक्ती दिवसेंदिवस वाढत चालली होती. अंतःकरणामध्ये भगवंताविषयी तेवढंच प्रेम होतं. एकनाथ महाराजांचे पणजोबा सांगते बरं का मी, एकनाथ महाराजांचे पणजोबा. अगोदर पूर्वजांचा इतिहास बघावा आणि मग त्याच्यानंतर संतांचा इतिहास बघावा. दर आषाढी एकादशीला संपूर्ण महाराष्ट्रातले नव्हे तर 4-5 राज्यातले वारकरी पंढरी तीर्थक्षेत्रामध्ये जातात. प्रत्येकाच्या मनामध्ये एक आगळा वेगळा भाव असतो, भगवंताविषयी प्रेम असतं महाराज. परंतु विजयनगरचा एक राजा होता, त्याचं नाव होतं कृष्णदेवराय. भानुदास महाराजांच्या काळातला राजा कृष्णदेवराय. आणि तो आई जगदंबेची आराधना करायचा. आई जगतजननी आदिमाया शक्ती, जिनं संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती केली, त्या आदिमाया शक्तीची आराधना करायचा. भरपूर प्रचंड सेवा कृष्णदेवरायाची आई जगदंबेवरती. खरं सांगू, आईच्या शब्दामध्ये एवढी ताकद आहे महाराज, विटेवरच्या पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं सुद्धा स्वतःला विठाई म्हणावं. 16व्या वर्षामध्ये माझ्या ज्ञानोबरायांना माऊली म्हणावं. ही आई शब्दाची ताकद आहे महाराज. आई जगदंबेची सेवा करणं, दारामध्ये रांगोळी काढणं, सडा सार्वजनिक हे स्वतः कृष्णदेवराय राजे करायचे. स्वतः भगवान परमात्म्याची आराधना करायचे. परंतु आराधना मात्र आई जगदंबेची. एकदा एक निष्ठावान वारकरी कृष्णदेवरायाच्या दरबारामध्ये गेले आणि त्यांची कट्टर भक्ती बघितली. त्यावेळी त्या वारकऱ्याच्या मुखातून सहज निघाला, अरे काय त्या देवीची भक्ती करतो, ही देवी माझ्या पांडुरंगाच्या दारामध्ये झाडलोट करते. काय म्हणले, ही देवी माझ्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या द्वारामध्ये झाडलोटेचं काम करते. आता आपल्या आराध्याला नाव ठेवल्याच्या नंतर कोणालाही राग येईल महाराज, साहजिक आहे, कोणालाही राग येईल. कृष्णदेवरायाला राग आला. रागाच्या भरामध्ये म्हटला, कोण आहे तुमचा देव? त्याला काही पंढरी माहीत होती, नाव ऐकून होता, पण तो सगळ्यात अगोदर प्राधान्य आई जगतजननीला द्यायचा. वारकऱ्याच्या मुखातले शब्द ऐकले, मी जिची आराधना करतो तीच पंढरीच्या मालकाच्या दारातली सेवा करते, हे कसं शक्य आहे? माझा आराध्य श्रेष्ठ आहे. त्या वारकऱ्याच्या हाताला धरलं आणि म्हटले, जर
पांडुरंगाच्या दारामध्ये आई जगज्जननी झाडलोट करताना नाही दिसली तर तुला सुळावरती देण्यात येईल. वारकरी असा थर 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 कापायला लागला. ओला चिंब झाला घामाने, ओला चिंब झाला. रस्त्यामध्ये जाताना जाताना भगवंताची आळवणी करतोय, देवा तुझं श्रेष्ठत्व सांगितलंय रे पांडुरंगा, माझं काही सांगितलं नाही. लाखो वारकरी आज तुझ्या दारामध्ये दर्शनाला येतात रे पांडुरंगा, माझं श्रेष्ठत्व नाही. भगवंता तुझ्या नगरीचं श्रेष्ठत्व सांगितलं आणि भगवंताच्या नगरीतलं श्रेष्ठत्व कळत जरी बघितला झळकणारा. झळझळीत सोन सळा, झळझळीत सोन सळा, कळस दिसतो सोजवळा, बरवे बरवे पंढरपूर. भगवंता तुझा कळस जरी बघितला तरी प्रत्येकाच्या मनातली इच्छा पूर्ण होते. पण पांडुरंगा आज जर तुझ्या दारामध्ये आई जगज्जननी आदिमाया शक्ती झाडलोट करताना नाही दिसली, माझ्या जीवाचं काही खरं नाही. भगवंता काही कर, माझ्यावरती संकट आलंय, माझ्या संकटाला धावून ये. पहाटेच्या पर्व काळामध्ये कृष्णदेवराय आणि तो वारकरी लांबूनच पंढरीकडे बघायला लागले. लखलखीत असा तेज प्रकाशमय वातावरण कृष्णदेवरायाच्या नजरेवरती पडलं. अरे असं म्हणतात की पंढरी सोन्याची नगरी आहे, ही तर खरंच सोन्याची नगरी आहे. आणि थोडं पुढं 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 जाऊन बघितलं तर ज्या आई जगदंबेची आराधना मी करतो, ज्या भगवंताची, ज्या आदिमाया शक्तीची आराधना मी करतो, ती आदिमाया शक्ती कुणाच्या दारामध्ये झाडून घेत होती? पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या रावळामध्ये झाडलोट करत होती. कृष्णदेवरायाने बघितलं, अरे माझं दैवत दुसऱ्या दैवताच्या दारामध्ये झाडलोट करतय, त्या अर्थी पंढरीचा पांडुरंग परमात्मा नक्की आई जगदंबेपेक्षा श्रेष्ठ आहे. मनामध्ये विचार आला, अरे जो सगळ्यात श्रेष्ठ देव आहे तो माझ्या नगरीमध्ये हवा. या ठिकाणी दोन भाव आलेले आहेत. दोन्ही भावामध्ये काही जण असं सांगतात की बिदरच्या बादशानं भगवान परमात्म्याला कर्नाटकमध्ये नेलं, पण तो भाग थोडा वेगळा पडतो. भानुदास महाराजांनी जो देव आणला पंढरीमध्ये तो कृष्णदेवरायाने चोरला होता. दोन भाव, कुणी कर्नाटक सांगतं, कुणी कृष्णदेवरायाची कथा सांगतं, दोन्ही कथा येतात. मग कृष्णदेवरायाच्या स्वप्नामध्ये साक्षात भगवान परमात्मा गेले. कृष्णदेवरायाला वाटलं, अरे हा देव माझ्याकडे हवा, माझ्या नगरीमध्ये हा देव हवा. ठीक आहे म्हटले, काही अडचण नाही. भगवान परमात्मा कृष्णदेवरायाच्या स्वप्नामध्ये गेले आणि स्वप्न दृष्टांत दिला, तू मला तुझ्या नगरीमध्ये, विजय नगरीमध्ये आणायचं, पण पंढरपूर मधून उचलायचं आणि तुझी नगरी येईपर्यंत थांबायचं. जिथं तू मला थांबवलं मी तिथंच प्रस्थापित होणार म्हणले.
इथंच प्रस्थापित होणार. ठीक आहे. कृष्णदेवरायानं काय केलं, विजयनगर ते पंढरपूर, शिट्टी नका मारू देऊ, विजयनगर ते पंढरपूर अशा दोन दोन इतेवरती एक 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 माणूस उभा केला. विको थोडा कमी करा. एका एका इतेवरती एक एक माणूस उभा केला, पंढरपूर ते विजयनगर. आणि कृष्णदेवरायानं पंढरीश पांडुरंग परमात्म्याची मूर्ती पंढरीच्या रावळामधून उचलली आणि एका एकाच्या हातामध्ये देऊन विजयनगरमध्ये भगवंताला प्रस्थापित केलं. पण त्याच्याही स्वप्न दृष्टांतामध्ये भगवंतानं सांगितलं होतं, जर तुझ्याकडून काही पाप कृत्य घडलं, तुझ्याकडून जर कुणाची विटंबना झाली, तू जर कुणाला वाईट बोलला, तर मी तुझी नगरी सोडून जाणार. भगवान परमात्मा विजयनगर मध्ये गेले, पण देवाला पंढरपूर सोडता कुठं करमतंय, कारण त्या पर्व काळामध्ये आषाढीचा पर्व काळ होता. आणि आषाढीच्या पर्व काळामध्ये सगळे संत, सगळे भक्त पंढरीच्या दिशेनं, पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या दिशेनं निघाले होते. भगवंताची भेट व्हावी. सगळ्या संतांची दिंडी एक 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 संत पंढरीमध्ये येतात, पण रावळामध्ये देवच नाही. आता कुणाचंच मन लागे ना पंढरीमध्ये. सगळ्यांची मीटिंग बसली. तुम्ही म्हणाल ताई तुम्हाला कसं काय माहित, मी पण त्या मीटिंगमध्ये होते म्हणून मला सगळं माहिती. सगळे संत महात्म्यांची मीटिंग बसली. अरे विजयनगरला कृष्णदेवरायानं आपल्या पांडुरंगाला नेलंय. आपला देव आपल्यामध्ये नाही तर पंढरी सुनी आहे. भगवंताशिवाय पंढरीला काही अर्थ नाही. काय करावं काय करावं प्रश्न निर्माण झाला. परंतु एक महात्मे जवळ आले आणि सगळ्यांना सांगितलं, विजयनगरचा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा मी पंढरीमध्ये घेऊन येतो. त्यांचं नाव आहे भानुदास महाराज, एकनाथ महाराजांचे पंजोबा भानुदास महाराज. परंतु एक अट होती बरं का, देव तिथून उचलायचा, पंढरी येईपर्यंत दुसरीकडे प्रस्थापित करायचा नाही. कारण देवाची मूर्ती जर ठेवली तर देव तिथंच राहतील. भानुदास महाराज एकटे निघाले पायी. मी आणतो म्हटले देवाला. हळूहळू हळूहळू विजयनगरचा प्रवास सुरू झाला. आणि विजयनगरमध्ये राजाला सांगितलं, राजा आमचा देव पंढरीमध्ये नाहीये, आमचा देव आम्हाला देऊन टाक. कृष्णदेवरायानं सांगितलं, अजिबात जमणार नाही. सगळ्यात श्रेष्ठ असणारा देव माझ्या नगरीमध्ये असावा ही माझी इच्छा आहे. मी तुमचा देव तुम्हाला देऊ शकत नाही देऊ शकत. पण देवानं स्वप्न दृष्टांत दिला होता कृष्णदेवरायाला, जोपर्यंत तुझ्या हातून कुणाची निंदा घडत नाही तोपर्यंतच मी तुझ्याकडे आहे. तुझ्याकडून जर कुणाची विटंबना झाली, कुणाचं पाप जर तू पाप कर्म केलं, जर कुणाला नावं ठेवली, तर मी तुझ्या दारामध्ये राहू शकत नाही. भगवान परमात्म्याचं राऊळ फार सजवलं होतं, फार लाइटिंग लावल्या होत्या. पंढरीपेक्षा कृष्णदेवरायानं देवाचं भव्य दिव्य मंदिर उभारलं होतं. पण एक सांगू, त्या मंदिरामध्ये भाव नव्हता, भक्ती नव्हती, म्हणून देवाला करमतच नव्हतं. पंढरीमध्ये नसू द्या लाईट माळ, परंतु तिथे भाव आहे. आणि त्या भावाच्या जोरावरती माझा पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे महाराज. तिथे भाव आहे. कृष्णदेवरायाच्या नगरीमध्ये सगळं होतं. सोन्याच्या थालीमध्ये देवाला नैवेद्य होता, पण तो उपकार केल्यासारखा नैवेद्य होता, उपकार केल्यासारखा. भानुदास महाराजांनी इकडे तिकडे बघितलं, चर्चा ऐकली, आणि भगवंताचं मंदिर कुठे आहे ते भानुदास महाराजांच्या लक्षामध्ये आलं. पण देवाला बंदी खाण्यात ठेवलं होतं, कुलप लावलेली होती देवाच्या दारामध्ये. कृष्णदेवराय सोडतं दुसरं कुणी जातच नव्हतं, कारण कुलप लावलेली होती. काय करावं, भानुदास महाराज म्हटले, आता आपल्याला तर देवाला घेऊन जायचंय, परंतु आता इथं कुलप लावलेले आहेत, काय करावं. रात्रीच्या पर्व काळामध्ये काय झालं, रात्री भानुदास महाराज भगवंताच्या रावळासमोर गेले. भक्तीच्या सामर्थ्यावरती त्या मंदिरातले सगळे कुलप आपोआप निसटून पडले. भक्ती तेवढी होती महाराज, वैराग्याचं टोक तेवढं होतं, भक्ती तेवढी होती. भानुदास महाराजांनी भगवान परमात्म्याकडे हात जोडले, देवा आमच्या वारकऱ्यांचा साधा भाव तुला आवडत नाही का रे? आमच्याकडून काय कमी पडतं रे पांडुरंगा? तू पंढरी सोडून या राजासोबत इकडे आला. पांडुरंगा काही इच्छा नाही रे, या राजाला तरी तुझ्याकडून इच्छा आहे भगवंता, परंतु आम्ही वारकरी निस्वार्थ भावनेनं तुझ्या दर्शनाला येतो. आमच्या घासातला घास अगोदर आम्ही भगवंता तुला देतो. कुठे कमी पडलो रे देवा आम्ही? काय चुकलं आमचं? तू वारकऱ्यांना एवढी मोठी शिक्षा दिली.
भगवंतानं भानुदास महाराजांच्या समोर मान खाली टाकली आणि भक्तीच्या जोराचं सामर्थ्य एवढं होतं महाराज, भगवान परमात्म्यानं स्वतःच्या गळ्यातला पुष्पहार काढला, भानुदास महाराजांच्या गळ्यामध्ये टाकला, पण देवानं एक माया रचली, माया. देवाच्या गळ्यातला कृष्णदेवरायानं घातलेला रत्नजडित अलंकार आपोआप भानुदास महाराजांच्या गळ्यामध्ये पडला. ती माया होती देवाची, तो रत्नजडित अलंकार होता. त्या अलंकाराचं मोलच होऊ शकत नाही, एवढा मौल्यवान दागिना होता तो. दुसऱ्या दिवशी राजा ज्यावेळी रावळामध्ये आला, सगळं दिसतंय, पण देवाचा अलौकिक असणारा तेजपुंज रत्नजडित अलंकार गळ्यातल्या दिसत नाहीये. संपूर्ण राज्यामध्ये मंदिरामध्ये चोरी झाली, रावळामध्ये चोरी झाली, पांडुरंगाचा हार चोरला, देवाचा हार चोरला, सगळीकडे चर्चा पसरली, सगळ्यांची चेकिंग व्हायला लागली, कुणी चोरला की काय, कुणी चोरला की काय. पण सहज एका शिपायानं भानुदास महाराजांच्या गळ्यामध्ये तो हार बघितला. राजाला सांगितलं, आपल्या गावामध्ये जे काल तुमचं दर्शन घेण्याकरिता आले होते, त्या ब्राह्मणाच्या गळ्यामध्ये मी भगवंताचा हार बघितलेला आहे, रत्नजडित हार बघितलेला आहे. राजानं आदेश दिला, त्या व्यक्तीला माझ्याकडे घेऊन या. ठीक आहे म्हटले. भानुदास महाराजांना असं फरफटत ओढत राज दरबारामध्ये आणलं आणि कृष्णदेवरायानं भानुदास महाराजांना शिक्षा दिली. या भानुदासानं हार चोरला काय, याला डायरेक्ट सुळावरती द्यायचं, याला जिवंत राहण्याचा काहीही एक अधिकार नाहीये. भानुदास महाराजांची अंत्ययात्रा काढली महाराज त्या राजानं, पण मनामध्ये सांगितलं, देवा मी चुकीचं करण्यासाठी नाही आलो रे देवा. लाखो वारकरी आज पंढरीमध्ये तुझी वाट बघतात भगवंता. माझा देह जाईल, माझा प्राण जाईल, याची मला फिकीर नाही रे भगवंता, पण तू पंढरीमध्ये आला पाहिजे एवढीच आस आहे. मला तू जिवंत ठेव, माझं रक्षण कर, असं अजिबात नाही म्हणणार पांडुरंगा, परंतु सत्याला न्याय तुझ्या दारामध्ये नाहीये. खऱ्या माणसाला तुझ्या दारामध्ये नाही, न्याय नाहीये. आणि देवाचा न्याय आहे महाराज, पण तो थोडा उलटा आहे, जरा उशीर आहे. देव चांगल्या माणसाची अगोदर भरपूर परीक्षा बघतो, परंतु तोच भगवान परमात्मा चांगला राहिला ना महाराज, त्या माणसाचा शेवट भगवान परमात्मा आपोआप चांगला करत असतो गड्या. म्हणून आयुष्यामध्ये आपल्या हातून कधी कुणाचं वाईट होईल, आपल्या वाणीतून एखाद्याला अपशब्द जाईल, एखाद्याच्या वर्मी लागेल असा शब्द आमच्या वाणीतून जाईल, असं माणसानं उभ्या आयुष्यात कधी बोलू नये महाराज. भानुदास महाराजांना माहीत होतं, देवा तुझ्या दारामध्ये न्याय नाही, तुझ्या दारातला न्याय उलटा आहे. न्यायाचं गणित ज्यांचं चरित्र आपण बघणार आहोत, अशा संत जनाबाई महाराजांनी केलं. जनाबाई महाराजांनी सुद्धा सांगितलं, देवा तुझ्या दारातला न्याय हा उलटा आहे. भानुदास महाराज सुद्धा म्हटले, देवा तू सज्जनाला त्रास देतो. धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. देवा तुझ्या दारामध्ये खऱ्याला न्याय राहिला नाही. पांडुरंगा तुला पाठीमागे नेण्यासाठी मी आलो होतो रे देवा, काय चुकलं माझं, एवढी मोठी शिक्षा दिली. भगवंताला भानुदास महाराजांची काळजी वाटायला लागली. आपला निस्सीम भक्त असणारे भानुदास महाराज, ज्यांच्या वंशामध्ये मला जन्माला यायचंय, त्या भानुदास महाराजांची वंश परंपरा थांबता कामा नये. भगवान परमात्म्यानं
एक लीला रचली आणि त्या लीलेमध्ये भानुदास महाराजांना त्या सुळावरती द्यायचं होतं का, त्या सुळाचं पुष्प फुलामध्ये रूपांतर झालं आणि भानुदास महाराजांचा अधिकार हा विजयनगरच्या सगळ्या लोकांना कळाला, सगळ्यांना कळाला। आता मात्र राजाकडून एवढी मोठी चूक झाली, सज्जनाला माझ्याकडून त्रास झाला, देवानं लगेच दृष्टांत दिला, हे कृष्णदेवराया तुला सांगितलं होतं जर चांगल्या माणसाला तुझ्या दारामध्ये त्रास झाला तर मी तुझ्या नगरीमध्ये राहणार नाही। भानुदास महाराजांनी आपल्या कडेवरती विटेवरच्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याला उचललं महाराज आणि भजन करत 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 भगवंताचं नाव घेत घेत विजयनगरवरून मोठ्या प्रेमानं मोठ्या श्रद्धायुक्त अंतकरणानं भगवान परमात्म्याची प्राण प्रतिष्ठा भानुदास महाराजांनी पंढरीच्या रावळामध्ये केली। म्हणून भानुदास महाराजांचे आपल्या वारकरी संप्रदायावरती आतोनात उपकार आहेत। भानुदास महाराज की जय। त्यानंतर भानुदास महाराजांच्या विवाहाच्या नंतर त्यांना एक पुत्ररत्न प्राप्त झालं, त्याचं नाव आहे चक्रपाणी। नाथबाबांचे आजोबा त्यांचं नाव आहे चक्रपाणी, त्यांच्या आजीचं नाव आहे सरस्वती। चक्रपाणीचा सुद्धा विवाह झाला। विवाह झाल्याच्या नंतर त्यांना सुद्धा एक गोंडस पुत्र त्यांच्या उदरी जन्माला आला। भानुदास महाराजांचे वडील त्यांचं नाव आहे सूर्यनारायण आणि त्यांचा विवाह झाला रखुमाई मातेसोबत। भानुदास महाराजांच्या आई वडिलांचं नाव आहे सूर्यनारायण आणि आईचं नाव आहे रखुमाई। परंतु लग्न झाल्याच्या नंतर नाथ महाराजांचा जन्म झाला आणि जन्म झाल्याच्या नंतर आई वडील मृत्युमुखी पडले। भानुदास महाराजांच्या कुळामध्ये भगवान परमात्म्याने आशीर्वाद दिलेला होता भानुदास महाराजांना, भानुदासा तुम्हाला विजयनगरवरून इथं प्रस्थापित केलं ना, तुला एक पुत्र होईल, त्यालाही पुत्र होईल आणि त्यालाही पुत्र होईल। तुझ्या चौथ्या पिढीमध्ये मी स्वतः तुझ्या कुळामध्ये अवतार धारण करेल। म्हणून म्हणतात भानुदासाची एक कुळी महाविष्णूचा अवतार। सूर्यनारायण आणि रखुमाईच्या पदरामध्ये एक तेजपुंज शांतीचं प्रतीक असणारे श्री संत एकनाथ महाराज त्यांचा जन्म झालेला आहे। श्री संत एकनाथ महाराज की जय। नाथ महाराजांचा जन्म झाला, पण महाराज आई वडिलांची सावली लहानपणीच नाथ महाराजांवरून हरवली। आणि जगातलं सगळ्यात मोठं दुःख काय आहे सांगू का? ज्यावेळी वयोवृद्ध आई वडिलांच्या डोळ्या देखत तरणा बाण मुलगा त्यांचा निघून जातो, ते दुःख जगाच्या पाठीवरती कधी विसरता येत नाही। ज्या आईनं हाडाचं काढं रक्ताचं पाणी केलं, 9 महिने 9 दिवस आपल्या लेकराला उदरामध्ये वाढवलं, ते लेकरू आपल्या डोळ्या देखत निघून गेलं, आई वडिलांना सगळ्यात जास्त मोठं दुःख ते होत असतं। दुसरं दुःख सांगितलं भातुकलीच्या खेळामधले राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी। नवीन लग्न झाल्याच्या नंतर पतीच्या आयुष्यातून पत्नी किंवा पत्नीच्या आयुष्यातून पती कधी जाऊ नये, कारण संसार रूपी गाड्याचे 2 चाक म्हणजे पती आणि पत्नी आहेत। एक टायर जरी पंक्चर झालं तरी अगदी पांगळा खेळ उभा राहतो महाराज। अर्ध्यावरती संसार कुणाचा मोडू नये। आणि सगळ्यात मोठं दुःख काय सांगू, जे दुःख माझे ज्ञानोबराया निवृत्तीनाथ सोपान काका 4 वर्षाच्या आदिशक्ती मुक्ताई यांनी ते दुःख आपल्या आयुष्यामध्ये पचवलं। तेच दुःख नाथ महाराजांच्या पदरामध्ये पडलं। लहानपणी आई वडील सोडून गेले, आई म्हणावं कुणाला, वडील म्हणावं कुणाला। नाथ महाराजांचा सांभाळ त्यांचे आजी आजोबा काका चक्रपाणी आणि सरस्वती मातेनं, आजी आजोबांनी नाथ महाराजांचा सांभाळ केला। महाराज लहानपणी आई वडिलांचं छत्र हरवल्याच्या नंतर काय दुःख असतं ना। ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारावी, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारावी, आणि ज्याला माय नाही महाराज त्याला मायेची किंमत विचारावी। आई वडील गेल्याच्या नंतर काय दुःख असतं महाराज। आईनं आम्हाला जन्म दिला, आमच्यावरती किती मोठा उपकार झाला। जन्म दिला आईने मला,
उपकार हा मोठा झाला, जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला, ठेच लागे जरी पायाला, पाणी येते आईच्या डोळ्याला, जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. आई वडिलांनी आम्हाला जन्म दिला, आमच्यावरती फार मोठा उपकार झाला, पण ते आईचं छत्र, पित्याचं छत्र नाथ महाराजांना काही काळ टिकवता आलं नाही. आई वडील लहानपणी वारले, आजी आजोबांनी सांभाळ केला आणि नाथ महाराजांचा परमार्थ, आजी आजोबांच्या मार्गदर्शनाखाली नाथ महाराजांचा परमार्थ सुरू झाला. नाथ महाराज हळूहळू 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 मोठे व्हायला लागले. आता नाथ महाराज मोठे झाल्याच्या नंतर प्रसंग असा घडला, संपूर्ण पैठण नगरीमध्ये एक चर्चा पसरली. जो कोणी नाथ महाराजांना राग आणून दाखवेल त्याला 500 रुपये बक्षीस देण्यात येईल. किती? त्या काळचे 500 रुपये म्हणजे आताचे 5 लाख, बरं का? 850 वर्षापूर्वीचा काळ. त्या काळचे 500 म्हणजे काय सोपे होते का? त्या काळचे 500 म्हणजे आताचे 5 लाख. आता सांगितलं, जो कोणी नाथांना राग आणून दाखवेल त्याला 500 रुपये बक्षीस देण्यात येईल. पहिला विडा मांडला होता गावामध्ये, विडा, आणि तो विडा एका मुस्लिम बांधवानं उचलला. मैं हूं ना असं बोलले. एका मुस्लिम बांधवानं तो विडा उचलला आणि म्हटले, नाथ महाराजांना रागच आणायचा आहे ना, अहो शांती इतकी होती, कदाचित सूर्य आपली उगवण्याची दिशा बदलेल, समुद्र आपली विशालता लांबवेल, परंतु नाथ महाराजांची शांती कधी भंग होऊ शकत नाही. एवढा शांतीचा सागर ज्यांच्या आयुष्यामध्ये, ते नाथ महाराज. मला सांगा ना, इथं धर्ममंडपामध्ये बरं का, कथा संपल्याच्या नंतर जर चुकून एखाद्याची लात आपल्याला लागली, चुकून बरं का, आपण काय करू? नाही तुम्हीच सांगा आता, काय करू आपण? महाराज त्याच्या 7 पिढ्याचा उद्धार तर लय मोकळ्या मनाने करू बाबा आपण. परंतु नाथ महाराजांच्या आयुष्यामध्ये एवढी शांती होती, प्रचंड शांती त्यांच्या आयुष्यामध्ये. शांती भंगच होत नव्हती. यवनानं विडा उंचलला, म्हणले मी नाथ महाराजांना राग आणून दाखवतो. त्यानं काय केलं, असे आपण पान खातो ना, पान, नागिणीचं पान, नागिणीचंच खातात ना, का लिंबाचं खाता? कोणचं खाता? विड्याचं पान. विड्याचं पान. त्यानं असा विडा तयार केला. एका विड्यामध्ये 15 पानं घातली, 15. आणि नाथ महाराजांचा नित्यनेम होता, दररोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती पैठण क्षेत्रातील पुण्य पावन गोदावरी मातेच्या कुशीमध्ये जायचं आणि ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करायचं. नाथ महाराजांचा दररोजचा नित्यनेम होता. आणि नाथ महाराज स्नान करण्यासाठी जायचे, त्यावेळी त्यांच्या पत्नी गिरिजा माता त्यांच्या हातामध्ये त्यांचे कपडे द्यायच्या. गिरिजा मातेचा स्वभाव सुद्धा फार शांत होता. महाराज प्रचंड शांत होता. नाथ महाराज आंघोळ केली, स्नान केलं गोदावरी मातेचं, आणि विठ्ठल विठ्ठल भगवंताचं नाव घेत 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 वरती आले, तर त्या यवनानं असा थुंका तोंडामध्ये जमा करून ठेवला होता. नाथ महाराज स्नान करून आले की त्यांच्या तोंडावरती थुंकायचं. नाथ महाराज स्नान करून आले, माई बाप, त्या यवनानं एवढा मोठा थुंका, 15 पानांचा विडा होता, एवढा मोठा थुंका त्यानं आपल्या तोंडामध्ये धरला आणि नाथ महाराजांच्या अंगावरती पिचकारी मारली. याला आता तरी राग येईल, या नाथाला आता तरी राग येईल, रागाच्या भरामध्ये तो मला बोलेल, 500 रुपयाचं बक्षीस मला मिळेल. परंतु शांती किती आहे. नाथ महाराज हसले आणि त्या यवनासमोर हात जोडले, हास्य केलं आणि परत स्नान करायला गेले. आता कदाचित चुकून आपल्या अंगावरती कुणी थुंकलं तर आपण त्याला एकदा माफ करू शकतो, बाबा माझ्यासारखं एकदा करेल माफ. पण दुसऱ्यांदा जर का झालं, महाराज मी काय करीन मीच सांगू शकत नाही. आपल्याला राग येतो महाराज. काम आणि क्रोध
ही दोन माणसं अशी आहेत, या कामानं आणि क्रोधानं आपल्याला काय चांगल्या चांगल्याला सोडलं नाही. काम आणि क्रोध ही सगळ्यात बडी मंडळी. कोण कोण कामाच्या आणि क्रोधाच्या आहारी गेलं. महाराज वर्णन करतात, जमदाग्नी दुर्वास नाडिले महान ऋषी. जमदाग्नी दुर्वासांसारख्याला कामानं आणि क्रोधानं त्रस्त केलं. मग तो काम आणि क्रोध आपल्याला सोडेल का? आपल्याला प्रचंड राग, महाराज प्रचंड राग. नाथ महाराज दुसऱ्यांदा स्नान आटपलं, गोदावरी मातेचं स्नान आटपलं आणि पुन्हा वरती आले. यानं पुन्हा विडा चोळला होता. विडा खाल्ला आणि परत नाथ महाराजांच्या असे ज्यांनी वस्त्र घातलं होतं अशी पिचकारी मारली. अशीच मारतेत ना, मला काय माहित नाही महाराज, पण तुम्हाला विचारते. अशी पिचकारी मारली यवनाच्या अंगावरती. नाथ महाराज पुन्हा त्याच्याकडे बघून हसले. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, चारदा झालं, 10 वेळा झालं, 40 वेळा झालं, 50 वेळा झालं. सकाळी 7 वाजता पिचकारी सुरू होती. 4 वाजेपर्यंत सायंकाळच्या तो यवन नाथ महाराजांच्या अंगावरती पिचकारीच मारत होता. परंतु 108 वेळा पिचकारी मारल्याच्या नंतर त्या यवनाच्या मुखामध्ये चुन्यानं त्याचं तोंड फाटलं आणि त्याच्या मुखाद्वारे रक्त यायला लागलं. नाथ महाराजांचा अधिकार त्या यवनाला कळाला. नाथ महाराजांनी यवनासमोर हात जोडले. नाथ महाराजांच्या समोर यवनानं हात जोडले. नाथ महाराज, अहो 108 वेळा तुमच्या अंगावरती मी थुंकलो, तुम्ही 108 वेळा स्नान केलं. नाथ महाराज, माझं चुकलं, तुमचा अधिकार माझ्या लक्षामध्ये आला नाही, मला माफ करा, मी पापी आहे, माझ्या पापाची शिक्षा मला मिळेल, मला माफ करा. नाथ महाराज, माझ्या तोंडातून रक्त आलं, पण नाथ महाराजांना राग आला नाही. राग यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. नाथ महाराजांनी त्या यवनासमोर हात जोडले आणि त्या यवनाला काय सांगितलं माहितीये का? अरे, मी फार आळशी ब्राह्मण आहे, रोज मी फक्त एकदाच गोदावरीचं स्नान करतो, माझ्यासारखा आळशी मीच कोण म्हणतं? नाथ महाराज, पण बरं झालं तू माझ्या अंगावरती थुंकला, बरं झालं, फार उपकार झाले तुझे माझ्यावरती. तू मला 108 वेळा गोदावरी मातेचं स्नान घडून दिलं. आयुष्यामध्ये किती शांतता असावी हो. तो डाव फसला गेला, पण पैठणकर काय गप्प बसतच नव्हते. काही काही माणसाला सवय असते, काही ना काही सारखं चालूच असणार. कथेमध्ये जरी बसलं ना, इकडं बघणार तिकडं बघणार, किती सांगा इकडं लक्ष द्या इकडं लक्ष द्या, परंतु किती सांगू तरी ना ऐकती भटकीचे पुढे शिंदळणीचे रडतील. काही काहींना घाण सवय असते महाराज. घडी तिकडं बघणार, घडीत तिकडं बघणार, अशी काही काहींना सवय असते. परंतु पैठण तीर्थक्षेत्र काही शांतच बसेना. काही झालं तरी नाथ महाराजांना राग आलाच पाहिजे. दुसरा विडा मांडला आणि त्या विड्याला बक्षीस ठेवलं 1000 रुपये. पैठण नगरीमध्ये दुसरा विडा मांडला
कुणी नाथ महाराजांना राग आणून दाखवा, त्याला 1000 रुपये बक्षीस देण्यात येईल. तो विडा एका सर्वसामान्य ब्राह्मणानं उचलला. म्हणला नाथ महाराजांना फक्त रागच आणायचा आहे ना. एका सर्वसामान्य ब्राह्मणानं तो विडा उचलला, कारण त्याला गरज होती. त्याच्या मुलीचं लग्न करायचं होतं आणि त्याच्या मुलीच्या लग्नाला पैसे नव्हते, त्याला गरज होती. होता ब्राह्मण, परंतु विडा उचलला. आणि विडा उचलल्याच्या नंतर प्रसंग असा घडला, नाथ महाराजांच्या दारामध्ये गेले ते ब्राह्मण. गिरिजा माता रांगोळी काढत होत्या. गिरिजा मातेला सांगितलं, कुठं गेले नाथ महाराज? गिरिजा माता म्हटल्या, आतमध्ये नाथ महाराजांची देवपूजा चालू आहे. महाराज, नाथ महाराजांची देवपूजा म्हणजे आपल्यासारखी देवपूजा नाही. आपली देवपूजामध्ये अर्धा रंगनाथ कोरडाच, ही आपली देवपूजा असते महाराज. पण नाथ महाराजांची देवपूजा काही सामान्य नव्हती. गिरिजा मातेनं सांगितलं, आतमध्ये देवपूजा चालू आहे. ते ब्राह्मण घरामध्ये गेले, नाथ महाराजांची देवपूजा बघितली. आणि देवपूजा बघितल्याच्या नंतर नाथ महाराजांनी सगळे देव खाली ठेवले होते पाटावरती. चपला सकट ते ब्राह्मण पाटावरच जाऊन उभे राहिले. ज्या पाटावरती नाथ महाराजांनी देव पुसून ठेवले होते त्याच पाटावरती हे येडं जाऊन उभं राहिलं. आता येडं नाही तर काय शानं म्हणावं का? काय शानं असतं का? का देवाच्या पाटावरती उभं राहिलं असतं का? परंतु नाथ महाराजांच्या देवपूजेमध्ये विक्षेपाला राग आला नाही. नाथ महाराजांना अजिबात राग आला नाही. नाथ महाराजांनी पाटावरचे देव उचलले, काका खाली ठेवले. गिरिजा मातेला सांगितलं, गिरिजे पात्र घेऊन ये, पाणी आण. गिरिजा मातेनं पात्र आणलं, पाणी आणलं, फुलं आणली आणि चपला सकट त्या ब्राह्मणाचे पाय माझ्या नाथ महाराजांनी धुतले. महाराज चपला सकट धुतले. गिरिजा मातेला म्हटले, गिरिजे आपल्या घरी आज अतिथी आलेले आहेत, त्यांना सुंदर अशा पद्धतीचं भोजन बनव. आणि नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये दररोज पुरणपोळीचा स्वयंपाक होता. संत महात्म्यांच्या यादीमध्ये सगळ्यात श्रीमंत संत नाथ महाराज होते. नाथांच्या घरी किती श्रीमंती होती सांगू का? आपले 4-5 तोळे कुठे घेऊन बसता महाराज. पण काका, नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये एकदा चोर आले होते चोरी करायला. 4 जण चोर होते आणि त्यांनी नाथ महाराजांच्या घरामधून एवढं मोठं एक एवढं मोठं गठोडं बांधलं, सोन्याचं गठोडं. कण्यासाठी 18 चांदीच्या कुंड्या नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये होत्या. म्हणजे त्यांची श्रीमंती का आपल्यासारखी होती का? 4 गाठोडे 4 चोरांनी बांधले आणि ते उचलत नव्हते. हे त्याला उचलून देत होता, ते त्याला उचलून देत होता. तिघांच्या डोक्यावरती गेले, पण चौथा होता त्याला उचलून डोक्यावर घेताच येईना. अरे आता काय करावं? एवढं मोठं सोन्याचं गठोडं आणि त्या धावपळीमध्ये नेमकं नाथ महाराज जागे झाले. आता काय करावं? चोराला भीती वाटली. आता जर नाथ महाराजांनी मला बघितलं तर माझं काही खरं. तिघं पळून गेले. सुखात सगळे तुमच्या सोबत राहतील महाराज, लक्ष द्या. सुखामध्ये सगळे तुमच्या सोबत राहतील, पण दुःखामध्ये एकमेव भगवान परमात्मा तुमच्या सोबत राहील. म्हणून सुखामध्ये देव नाही आठवला तरी चालेल, परंतु दुःखामध्ये भगवंताची आळवणी करता आली पाहिजे. आणि ज्यावेळी तुम्ही भगवंताची आळवणी दुःखामध्ये कराल, तुमचं विघ्न हरण करण्यासाठी भगवान परमात्मा स्वतः येतील. नाथ महाराज जागे झाले वाड्यामध्ये. याला संकट, आता याला वाटलं काय करावं. नाथ महाराज हाणतील मला. पण नाथ महाराज म्हटले, कोण आहे श्री बाळा तू? नाथ महाराज, मी चोर आहे, तुमच्या दारात चोरी करायला आलो, मला माफ करा. महाराज, नाथ महाराजांनी सोन्याचं गाठोडं उचललं आणि चोराच्या डोक्यावरती ठेवलं आणि सांगितले, तुझी वाट मी मोकळी केली. एवढी श्रीमंती ज्यांच्या घरात त्यांना नाथ महाराज म्हणतात. सोन्याचं गाठोडं चोराच्या डोक्यावर द्यायचं. संत चरित्र महाराज, संतांचं जीवन आणि मानवाचं जीवन यामध्ये फार भिन्नता आहे बरं का, फार भिन्नता आहे महाराज. आपण चोराला देऊ का स्वतःच्या हाताने? हा समजा चोराने जर लई चाकू आपल्या गळ्यापाशी धरला तर आपण काय म्हणू? बाबा सगळं घेऊन जा, पण मला काही करू? मी तर तसंच म्हणन बाबा, तसंच म्हणन. माझ्या गाडीत कीर्तनाचे 10-15 जरी पाकिट असले तरी म्हणन सगळे पाकिट तुझे, पण मला काही करू? माझं सगळं घे बाबा, पण मला काही करू नको. नाथ महाराजांनी ते सोन्याचं गाठोडं चोराच्या खांद्यावर डोक्यावरती उचलून दिलं. एवढी श्रीमंती नाथ महाराजांच्या दारामध्ये, एवढी श्रीमंती होती महाराज. दररोज पुरणपोळीचा नैवेद्य भगवान परमात्म्याला होता, ताट भरून नैवेद्य होता. कालच सांगितलं मी, आपल्या नैवेद्यामध्ये नाथ महाराजांच्या नैवेद्यामध्ये फार अंतर होतं महाराज, फार अंतर. आणि आपण काय करतो? आपण जर देवाला नैवेद्याचं ताट ठेवलं,
फुल भरून ठेवलं फुल, ते ताट आपण लगेच माघारी घेतो का? देवाचा प्रसाद खाल्लेला चांगला असतो असं ना. हा, नाथ महाराज म्हणले गिरिजे आज आपल्या दारामध्ये पाहुणे आलेले आहेत, त्यांना पंचपक्वानाचा स्वयंपाक कर. ठीक आहे म्हटल्या गिरिजा मातांनी. सुंदर असा 56 भोगांचा स्वयंपाक केला. आता पाट मांडले आणि पाट मांडल्याच्या नंतर नाथ महाराजांना राग आणून देण्यासाठी जो ब्राह्मण आला होता तो एका पाटावरती बसला आणि त्याचबरोबर नाथ महाराज एका पाटावरती बसले. दोन्ही पाटावरती सुंदर असं भोजन करण्यासाठी नाथ महाराज ते ब्राह्मण दोघं बसले माईबाप. आणि बसल्याच्या नंतर गिरजा माता वाढवू लागल्या. गिरजा माता वाढवू लागल्या आणि या ब्राह्मणानं काय केलं माहितीये का? गिरजा मातेच्या डायरेक्ट पाठीवरती जाऊनच बसलं ती येडं. पाठीवरती असं आलिंगनच दिलं गिरजा मातेला. आता मला सांगा, मला काही संसारातला काही अनुभव नाही आणि अनुभव असल्याशिवाय माणसानं काही बोलूही नाही, पण तुमचं बघून तुम्हालाच सांगते, आपल्या पत्नीकडे आपल्या समोर जर साधं कोणी बघितलं तरी आपल्याला किती राग येतो, किती राग येतो, किती राग येतो सांगा ना, किती राग येतो? प्रचंड राग येतो महाराज. आपण एखाद्याला पार चप्पल काढून हाणू, मागं पुढं बघणार नाही. आपल्या पत्नीकडे जर कोणी वाकड्या नजरेनं बघितलं तर आपल्याला राग येतो. पण ज्यावेळी तो ब्राह्मण गिरिजा मातेच्या कडेवरती बसला ना, नाथ महाराज म्हणले गिरिजे आपला पाहुणा जरा बालपण खेळतोय ग तुझ्या कडेवरती, त्याला सांभाळ बरं, त्याला पडू देऊ नको. काय म्हणले नाथ महाराज? गिरिजे त्याला सांभाळ, त्याला पडू देऊ नको. गिरजा माता म्हटली अहो तुम्ही कशाला काळजी करता, मला काही लेकरं सांभाळायचं कळत नाही का? मी कोण आहे? मी स्त्री आहे आणि बालकांना कसं सांभाळायचं मला चांगलं कळतं. परपुरुषाला सुद्धा स्वतःचं मूल म्हणावं एवढी शांतता गिरजा मातेकडे आहे. महाराज त्या ब्राह्मणाला लाज वाटली, लाज. आईसाहेबांच्या कडेवरून खाली उतरला, दोन्ही डोळ्यातून अश्रुधारा सुरू झाल्या. नाथ महाराज मला माहीत आहे माझ्याकडून किती मोठी चुकी घडली, किती मोठी चुकी घडली, पण मी क्षमस्व आहे, मला माफ करा नाथ महाराज. गिरिजा आईसाहेब मी तुमच्या अंगाला स्पर्श केला, मला माहीत आहे तुम्हाला राग आला असेल. नाही रे बाळा, तू माझ्या लेकरासारखा आहे, तुझा राग काय येईल रे मला. नाथ महाराजांची ख्याती अशीच हळूहळू हळूहळू वाढत चालली होती. पंडित आले, विद्वान आले, पण नाथ महाराजांना काही राग आला नाही. महाराज नाथ महाराज हे शांतीचे सागर आहेत, ज्यांच्याकडे बघितल्याच्या नंतर ज्यांचं चरित्र आम्ही कानानं श्रवण जरी केलं महाराज तरी आमच्या कानाला तृप्तता प्राप्त होते, आमचं मन भरतं, असं हे नाथांचं चरित्र आहे महाराज. नाथ महाराजांचा परमार्थ हळूहळू वाढायला लागला आणि नाथ महाराजांना समाजाची चिंता वाटायला लागली. बाबांनो तुमचं आयुष्य निघून चाललंय, वेळेमध्ये सावध व्हा, वेळेमध्ये भगवंताचं भजन करा. पण माझ्याकडून साधा सोपा परमार्थ कसा जाईल समाजापर्यंत? कारण नाथ महाराजांनी अगोदर कुटपर अभंग रचले. नाथांच्या घरची उलटीच खून, पाण्याला मोठी लागली तहान. नाथ महाराज आरीवरी आर रे पिंपळावरी पार रे. नाथांचं कुटपर प्रकरण जरा सोपं आहे, पण माझ्या ज्ञानोबारायांचं कुटपर प्रकरण फार अवघड आहे, फार अवघड आहे. नाथ महाराज म्हणतात बोलू नये ते आले, ज्ञानोबाराया म्हणतात बोलू नये ते आले बोला आणि आमचा बाप गरोदर झाला. नाथांचं कूट प्रकरण लक्षात येतं सहजासहजी, ज्ञानोबारायांचं कूट प्रकरण शक्यतो आपल्या लक्षामध्ये येत नाही. खाली बसलेले सगळेजण म्हणतील आता प्रमाण सांगितलं तर विस्तार पण सांगा, नाही तर विस्तार नाही सांगितलं ना म्हणते हे तिला येतच नसन म्हणून सांगितलं. महाराज ऐकणारे फार चतुर असतात, महाराज सांगणाऱ्यापेक्षा ऐकणारा श्रोता वर्ग फार हुशार आहे. ज्ञानोबारायांनी उद्गार बाहेर काढले, बोलू नये ते आले बोला, आमचा बाप गरोदर झाला. आतापर्यंत असं कधी घडलंय का? आमचा बाप गरोदर झाला. परंतु ज्ञानोबारायांचा भाव हा वेगळा आहे. निर्गुण निराकार परमात्मा सगुण साकार झाला, त्याला एकट्याला या सृष्टीवरती कर्मेना, म्हणून त्यानं संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती केली. याचाच अर्थ असा आहे निर्गुण निराकार परमात्मा भक्तांसाठी सगुण साकार झाला आणि त्यानं सृष्टीची निर्मिती केली. याचा अर्थ आहे आमचा बाप गरोदर झाला.
पण नाथांचं कुटपर प्रकरण प्रचंड अवघड. ते अभंग सहजासहजी आमच्या कानावरती पडतात, परंतु त्याचा भावार्थ आमच्या लक्षामध्ये येत नाही. कुटपर अभंग रचायला सुरुवात केली, परंतु कुटपर अभंग कोणाच्याही लक्षामध्ये येत नव्हते. आता सोप्यातून काय सांगावं, आता मात्र गोड अशा भारुडाची रचना केली. या शेजारणीनं बरं नाही केलं ग बायो, या शेजारणीनं बरं नाही केलं ग बायो, मला पंढरीला भारुडाची रचना सुरू केली आणि सोप्यातला सोपा परमार्थ नाथ महाराजांनी अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला कळून दिला. त्यातून समाजाला काहीतरी कळावं. आले संत घरी तरी काय बोलून शिनवावे, ऊस गोड लागला म्हणून काय मुळासहित खावे, प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावे, गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावे. अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना, अरे कृष्णा अरे कान्हा नाथ महाराजांनी भारुडाची रचना केली आणि भारुडाची रचना करता करता या समाजाला परमार्थाची दिशा माझ्या नाथ महाराजांनी दाखवून दिली. भगवंताच्या भक्तीची ओढ आणि समाजाला असणारा उपदेश नाथ महाराजांचा वाढू लागला. सगळ्यांना सांगायचे आवडीनं देवाचं नाव घ्या, आवडीनं देवाचं नाव घ्या. काही काही जण म्हणायचे नाथ महाराज आमच्या पाठीमागं संसार लागलेला आहे, आम्हाला परमार्थ करायला वेळ नाहीये.
मग माणसानं परमार्थ तरी करायचं कधी हो? माणसाचा परमार्थ कधी असावा आणि कोणत्या वयामध्ये काय असावं हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे बरं का. कोणत्या वयामध्ये काय असावं, पण माणसाला शक्यतो कोणत्या वयामध्ये काय काय करावं हे कधी कळतच नाही. पण माणसानं आहे त्या क्षणी सावध व्हावं, भगवंताचं नामस्मरण करावं. कारण माणसाला मुळातच 100 वर्षाचं आयुष्य मिळालं आणि त्या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये आपलं 100 वर्ष कसे निघून जातात ऐका. 10 वर्ष बालपण, 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदन, मग तो कैसा सावधान, सावध सावधान, वाचे वदा नारायण. 10 वर्ष आपले खेळण्यामध्ये निघून जातात. 20 वर्षामध्ये आपलं लग्न लागलं गेलं. आता पुरी भेटल्या तरच लग्न, नाही तर तो शाट शक्यतो बंदच झालेला. इकडं आहे का ते पुरी भेटत नाही. म्हणजे तुमचं ना आमचं जवळ जवळ, यवतमाळ जिल्हा अहिल्यानगर तुमचं आमचं जवळ जवळ सगळं सारखंच आहे. आमच्या अहिल्यानगरला माणसं मेल्याच्या नंतर जाळतात, इथं आपलं सारखंच आहे महाराज. 20 वर्षामध्ये आमचं लग्न लागलं गेलं. 30 वर्ष होती दारा पुत्र मागे फिरती, प्रपंच लागे पाठी, मग तो कैसा परमार्थी, सावध सावधान, वाचे वदा नारायण. 30 वर्षामध्ये आमच्या पाठीमागे प्रपंच लागला जातो, बायका पोरं, मग आम्ही परमार्थी राहत. आमच्या संसाराचा वेल 30 वर्षामध्ये वाढला जातो. आम्ही 30 वर्षामध्ये परमार्थी राहत नाही. आता 40 वर्ष झाली, डोळा 40 आली, डोळ्यास भुरळ पडली, कैसी दूर आणि जवळी, सावध सावधान, वाचे वदा नारायण. 40 वर्षामध्ये आम्ही वेगळ्या धुंदीमध्ये जीवन जगत असतो बाबा. आणि एक सांगू का, 40 वर्ष डोळ्याला चष्मा लागतो. आता पळसोनीतले चष्मे नाही सांगत मी आमच्या इकडचे चष्मे सांगते. 40 वर्षामध्ये डोळ्याला चष्मा लागला जातो. मग जवळचंही दिसत नाही, लांबचंही दिसत नाही. पण डोळे आहेत तोपर्यंत आपणच ठरवायचं आपण काय बघायचं. 50 वर्ष होती हलती दातांच्या पंगती, श्याम केस शुभ्र होती, श्याम केस शुभ्र होती, त्यासी म्हातारा म्हणती, सावध सावधान, वाचे वदा नारायण. आता मला सांगा आजी, 50 वर्षामध्ये आपले दात हलायला लागतात आणि दातावर कधीच विश्वास ठेवू नका, लय धोकेबाज. बिचारे उशिरा येतात आणि लवकर निघून जातात. दातावर कधी विश्वास ठेवायचा नाही. 50 वर्षामध्ये आमचे दात हलायला लागतात, आमची काळी केस पांढरी व्हायला लागतात. मग म्हाताऱ्या माणसांसकट सगळे डाय करायला सुरुवात करतात. 50 वर्षामध्ये खरं आहे ना, आपली पांढरी केस काळी केस पांढरी होतात, मग आम्ही परत त्याला काळं करतो. ही 50 वर्षामध्ये म्हातारी अवस्था आपल्याला प्राप्त होते. 60ची बुद्धी नाठी, 60ची बुद्धी नाठी, मग हाता आली काठी, वस वस लागे पाठी, वस वस लागे पाठी, त्यासी हासती कारटी, सावध सावधान, वाचे वदा नारायण. 60 वर्षामध्ये माईबाप आमच्या हातामध्ये काठी येते, मग आमची कार्टी आम्हाला हसायला लागतात. 70ची झाली रचना, बसल्याने उठवेना, उठल्याने चालवे
70 वर्षामध्ये उठल्याने चालवेना मग तो झाला दैन्यवाना सावध सावधान वाचे वदा नारायण 70 वर्षामध्ये खरं सांगा बसलं की उठता येत नाही उठलं की चालता येत नाही अशी 70 वर्षामध्ये अवस्था 4 20 20 मिळून 80 मग तो ठरला अपयशी पाण्याविन मछली जैसी पाण्याविन मछली जैसी मग तो होतो कासावीसी सावध सावधान वाचे वदा नारायण 80 वर्षामध्ये पाण्याशिवाय मासा जसा तडफड तडफड करतो ना माई बाप अगदी त्या पद्धतीनं जीव 80 वर्षामध्ये तडफड करतो आता वर्ष झाली 90 बोलवेना एक शब्द श्रीपुत्र म्हणे प्रसिद्ध 90 वर्षात आमची बायका पोरं काय म्हणतात माहिती का श्रीपुत्र म्हणे प्रसिद्ध आता तोडा संबंध सावध सावधान वाचे वदा नारायण 90 वर्षामध्ये आमची बायका पोरं काय म्हणतात जाऊ द्या पिकलेलं पाणी कधीतरी गळणारच आहे आयुष्यामध्ये महाराज शेवटपर्यंत सगळे तुमच्या सोबत असतील पण शेवटी मात्र भगवंत आहे हो नाही तर आयुष्यामध्ये कोण कोणाचं नाही आयुष्यामध्ये नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे वर्षामध्ये सगळे म्हणतात हे आमचं नाही 1 शतक पूर्ण झाला आला तैसा वाया गेला रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला सावध सावधान वाचे वदा नारायण सावध सावधान वाचे वदा नारायण कळालं आपलं 100 वर्षाचं आयुष्य मग या आयुष्यामध्ये माणसानं कधी काय करायचं प्रथमं नार्जते विद्या द्वितीयं नार्जते धनः तृतीयं नार्जते पुण्यं चतुर्थं किं करिष्यसि वयाचे 25 वर्ष तुम्ही फक्त अभ्यास करायचा तुम्ही फक्त विद्या ग्रहण करायची
25 ते 50 पर्यंत चांगला संसार करायचा आणि चांगला पैसा कमवायचा, पण 50 ते 75 पर्यंत फक्त देवाचं भजनच करायचं महाराज. 50 ते 75 पर्यंत फक्त नामस्मरण करायचं, देवाचं भजन करायचं. आणि एवढं करून जर तुम्ही काहीच केलं नाही तर मग चतुर्थम किम करिष्यसि, चौथ्या टप्प्यामध्ये आपण काहीच करू शकत नाही का? नाकमुख गळू लागले लाळ आणि शेंबूड, श्वानापरी गती झाली अवघे करीती हाडहाड. हे जरी ऐकाले तरी दुसरं, हे जरी ऐकाले, हे जरी ऐकाले तरी दुसरं, हे जरी ऐकाले. तबला सिंथ अतिशय सुंदर महाराज, अतिशय सुंदर. मागच्या वर्षी नव्हता ऐकला ना खोले महाराजांचा, 2 वर्षापूर्वी. जाऊ दे, आता ऐकला. मोबाईल मध्ये ऐकण्यात आणि असं ऐकण्यात फरक आहे महाराज. नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबूड, श्वानापरी गती झाली अवघे करीती हाडहाड. आमचे हाडहाड सुरू होते महाराज. माणसानं योग्य त्या वेळेमध्ये, योग्य त्या वयामध्ये परमार्थ केला पाहिजे. आणि शक्यतो सगळ्या संतांनी परमार्थ हा तरुण वयातच केला. नाथ महाराजांचा परमार्थ असाच तरुण वयामध्ये वाढत 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 चालला. आणि एकदा असा प्रसंग घडला, नाथ महाराजांना त्यांच्या आई वडिलांचं पुण्यस्मरण करायचं होतं, वर्ष श्राद्ध करायचं होतं महाराज, पितृजेव घालायचे होते. मग प्रसंग असा घडला, ज्या दिवशी आपल्या आई वडिलांचे पुण्यस्मरण नाथ महाराजांना करायचं होतं, त्या दिवशी नाथ महाराजांनी सगळ्या पैठण नगरीला पितृभोजनासाठी आमंत्रण दिलं. पूर्वी बघा अक्षदा द्यायच्या, अक्षदा, त्या अक्षदा शुभ मानल्या जायच्या. एखाद्याला जर अक्षदा दिल्या तर तुम्ही आमच्या लग्नाला या, तुम्ही आमच्या जागरण गोंधळाला या, तुम्ही आमच्या वास्तुशांतीला या, असं आमंत्रणाचं साधं सोपं पौराणिक आणि शास्त्रीय साधन म्हणजे अक्षदा द्यायच्या. नाथ महाराजांनी सगळ्यांना आमंत्रण दिलं. उद्या माझ्या आई वडिलांचं वर्ष श्राद्ध आहे, पितृभोजनासाठी सगळ्यांना आमंत्रण दिलं.
आणि सुंदर असा स्वयंपाक नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये वर्षश्राद्धाच्या दिवशी, आई वडिलांच्या वर्षश्राद्धाच्या दिवशी सुंदर असा भोजनाचा आस्वाद त्या ठिकाणी सगळ्यांना घेण्यासाठी भोजन तयार झालं. परंतु गिरजा माता स्वयंपाकघरापाशी उभ्या होत्या आणि स्वयंपाकघराच्या शेजारी 7-8 बायका, खालच्या जातीच्या बायका, माझे चोखोबर आहे महाराज समाजाचे होते, त्याच समाजाच्या बायका. जातपात धर्मपंथ संतांनी कधी मांडलं नाही महाराज, सुरू केलं आम्ही, कारण आम्हाला काही कामच नाही ना, नको तिथं डोकं द्यायचं. मग आघाव उद्योग आपण त्याला म्हणतो, आघाव. गिरजाबाईनं, गिरजा मातेनं त्या 5-6 जणींचा संवाद ऐकला. म्हणले का हो, नाथ महाराजांच्या घरी आज पितृभोजन आहे, तसलं भोजन आपल्याला आयुष्यामध्ये कधी मिळणार नाही का खायला? सगळे पैठणचे ब्राह्मण येतील, पैठण नगरीतले सगळे येतील, नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये भोजन करतील आणि त्यांचं उष्ट राहिलेलं ते आपल्याला खावं लागेल, काय प्रारब्ध आहे आपलं. आणि त्यांची झालेली चर्चा माझ्या गिरजा मातेनं ऐकली. गिरजा मातेनं चर्चा ऐकल्याच्या नंतर गिरजा माता आपल्या पतिराजांच्या जवळ गेल्या. अहो, आता मी स्वयंपाक घरामध्ये अशी अशी चर्चा ऐकली. नाथ महाराज म्हटले, अगं माणूस हा एकच आहे, जातपात धर्मपंथ हे अजिबात कोण मानत नाही. नाथ महाराजांनी महारवाड्यामध्ये गेले काका आणि तिथले सगळ्यांना जेवणाचं आमंत्रण दिलं. आता नाथ महाराजांच्या घरी, ब्राह्मणाच्या घरी भोजन करण्यासाठी जायचंय. नाथ महाराजांच्या घरी भोजन काही सामान्य नव्हतं. नाथ महाराजांच्या घराचा स्वयंपाकाचा वास संपूर्ण पैठण नगरीमध्ये दरवळत होता. आता यांनी विचारलं, आज आम्हाला ताजं अन्न खायला मिळणार. नाथांच्या वाड्यामध्ये सगळी महार गल्ली नाथांच्या वाड्यामध्ये आली आणि पितृभोजनाचा कार्यक्रम सुरू झाला काका. सगळी महाराजची माणसं, खालच्या जातीची सगळी माणसं अशी पंगत धरून जेवायला बसले आणि जेवायला बसल्याच्या नंतर पोटभर जेवले. अरे नाथांच्या दारामध्ये महार समाजाची माणसं जेवली. ज्यांना आमंत्रण दिलं होतं त्यांना प्रचंड राग आला. आम्ही विद्वान, आम्ही ब्राह्मण, आम्ही तपस्वी, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचा अभ्यास असणारे आम्ही ब्राह्मण, हा आमचा अपमान आहे. आमंत्रण आम्हाला दिलं आणि त्या लोकांना जेव घातलं. आजपासून नाथ महाराजांचा वाडा बाटला. नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये कुणी भोजन करायला जायचं नाही. सगळ्या पैठण नगरीनं निर्णय घेतला. पैठण नगरीनं निर्णय घेतला, अजिबात नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये पितृभोजनासाठी कोणी जाणार नाही. गिरजा माता नाथ महाराजांच्या जवळ आल्या. नाथ बाबा, अहो, आपण तुमच्या आई वडिलांच्या स्मरणार्थ प्रित्यर्थ हे पितृभोजन ठेवलं. जी माणसं जेवून गेली ती पण माणसंच आहेत ना, पण ज्यांना आमंत्रण दिलं होतं एकही ब्राह्मण आज आपल्या घरी जेवायला आले नाही. काय करायचं, काय करायचं? नाथ महाराजांनी पंढरीश पांडुरंग परमात्म्यासमोर हात जोडले. भगवंता, माझा भाव फार शुद्ध आहे रे पांडुरंगा. देव हा चराचरामध्ये, तू प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये व्यापक रूपाने भरलेला आहे पांडुरंगा. ती माणसं माझ्या वाड्यामध्ये जेवली देवा, यात माझं काही चुकलं का रे पांडुरंगा? माझं पितृभोजन जर झालं नाही, मी ज्यांना ज्यांना आमंत्रण दिलं ते जर जेवले नाही, पितृदोष लागेल मला, माझे पितृ श्राप देतील. अहंकटा त्याचे करीती पितर, वंश दुराचारी पुत्र झाला. जो मुलगा आपल्या आई वडिलांचं पुत्र भोजन घालत नाही, पितृभोजन घालत नाही, त्या पुत्रानं स्वतःच्या कुळाला कलंक लावलेला आहे. तुकोबारायांचा उद्गार आहे, अहंकटा त्याचे करीती पितर, वंश दुराचारी पुत्र झाला. पण ज्या पुत्रानं आई वडिलांच्या प्रित्यर्थ पितृभोजन घातलं, माझे तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिता ती तया कुळा. आपण पितृभोजन घातलं तर वरून पित्र आपल्याला आशीर्वाद देतात. आणि आपल्या घरासमोर जी गाडी असते, जो बंगला असतो, जे वैभव असतं, हा सगळा आशीर्वाद आपल्या पितरांचा आहे. बरं, पितृपक्षामध्ये आपण आपले पितृ जेवू घातले पाहिजे. नाथ महाराजांनी आर्ततेची हाक मारली, पांडुरंगा, आज पितृभोजन झालं नाही, माझे पित्र मला श्राप देतील. लहानपणी आई वडिलांचं छत्र हरपलं पांडुरंगा, पण आज त्यांना जेवू घालायचं होतं रे देवा. आज माझ्या दारामध्ये, माझ्या वाड्यामध्ये कोणी जेवायला येत नाहीये. पंढरीश पांडुरंग परमात्मा
वैकुंठामध्ये बसलेले होते, वैकुंठामध्ये. पैठण नगरीमध्ये माझ्या नाथ महाराजांनी ज्यांना ज्यांना आमंत्रण दिलं होतं, जे जे भोजन करायला आले नाही, त्यांच्या स्वर्गातल्या पितरांना भगवंतानं आदेश दिला, जा नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये जेवा. भगवंताचा आदेश ऐकला आणि जे जेवायला आले नाही त्यांचे पित्र, खरे पित्र स्वर्गावरून माझ्या नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये पित्र जेवले. पैठण नगरीमध्ये 2 पित्र हे जगाच्या पाठीवरती अमर झाले. पहिले पित्र जे आपल्या नाथबाबांनी जेव घातले आणि दुसरे पित्र माझ्या ज्ञानोबारायांच्या मामाचं गाव म्हणजे पैठण. आपल्या मामाच्या घरी जाऊन माझ्या ज्ञानोबारायांनी पित्र जेव घातले, स्वर्गातले पित्र. बरं, आता पित्र जेवायला आले नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये. नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये ज्यावेळी पित्र जेवायला आले ना, कालवा सुरू झाला. कोण आलं, कोण आलं, कोण आलं, कोण गेलं जेवायला नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये? जो गेला तो बाटला. अरे देवा, नाथांच्या घरचे सगळे दरवाजे असे पॅक लावले होते. जेवढे पितर जेवायला आले ना, सगळ्यांनी असे, कुणाचा बाप आलता, कुणाचे आजोबा आलते, कुणाचे पंजोबा आलते, कुणाचे खाबर पंजोबा आलते, दरवाजेच उघडत नाहीत. मग आता पैठण मधले सगळे ब्राह्मण गोळा झाले, सवान्या वाटं बघायला लागले. सवानं कळतं सगळ्यांना. पूर्वीचा शब्द आहे बघा, पारंपरिक शब्द, मला जस्ट आठवला म्हणून मी बोलले. बाबा पूर्वी सवाने राहायचे, डॉक्टर बाबा. पूर्वीची जुनी माणसं त्या सवाने उघडले त्यांनी आणि असे खाली डोकायला लागले. कोण जेवतंय नाथ महाराजांच्या वाड्यात, कोण जेवतंय नाथ महाराजांच्या वाड्यात. एकानं दाराच्या फटीतून बघितलं म्हणला, अरे तो माझा बाप आहे. ते म्हणला, सरक 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 मला बघू दे. एक जण म्हणला, त्याला बाजूला सरकलं, अरे बाबा तुझे तरी वडील आहेत पण माझा आजा जेवतोय. माझे वडील आले, कोण म्हणतं माझे आजोबा आले, कोण म्हणतं माझे पंजोबा आले. बघितलं आणि म्हणले, आता त्यांचं दर्शन आपल्याला परत होत नाही. माझी आजी सारखी तिच्या नवऱ्याचं नाव घेते, माझ्या आजीला तेवढी आजोबाची भेट घालून देतो. मग सगळे आपले वडील, आपली आई बघण्यासाठी घरच्यांना बोलवायला आले. चला चला चला, नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये आपले वडील आलेत, कोण म्हणतंय माझे आजोबा आलेत, कोण म्हणतंय माझे पंजोबा आलेत. पण जोपर्यंत हे घरून माघारी आले तोपर्यंत माझ्या नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये खरे पित्र जेवले, नाथ महाराजांना आशीर्वाद दिला आणि पुन्हा वैकुंठाला निघून गेले. काय गोड चरित्र आहे महाराज नाथांचं, किती गोड. खरे पित्र नाथ महाराजांनी जेव घालावे, काय अधिकार असेल माझ्या नाथ महाराजांचा. एक 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 अलौकिक दिव्य पुंज, तेज पुंज सोहळा माझ्या नाथ महाराजांच्या आयुष्यामध्ये घडत होता. परंतु आता माणूस जसा जसा मोठा व्हायला लागतो, माणूस मोठा झाल्याच्या नंतर त्याला गुरु उपदेशाची गरज भासते. गुरु उपदेश नसेल तर तुमच्या आयुष्यामध्ये काही खरं नाही. नाथ महाराजांच्या अंतःकरणामध्ये आणि पित्र जेव घातले महाराज, ज्ञान नव्हतं म्हणून नाथ महाराज म्हटले काय करायचंय जगून. नाथ महाराज मरण पावले आणि मरण पावले. नाथ महाराजांची अंत्ययात्रा पैठणमधून निघाली बाबा. आणि नाथ महाराजांची अंत्ययात्रा ज्यावेळी पैठणमधून निघाली, नेमकं एका बाईला तिची मुलगी वाट लावायची होती. ती म्हटली, बाई आजच मरायचं होतं याला. ती बाई म्हटली नाथ महाराजांना, आजच मरायचं होतं याला, काल मरायचं, उद्या मरायचं. नाथ महाराज तिरडीवरचे उठून बसले, म्हणले आज नाही मरत मी, उद्या मरतो. एक सांगू, जन्म आणि मरण हे फक्त आणि फक्त संतांच्याच हातामध्ये आहे, जन्म मरण आमच्या हातामध्ये नाही. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात. दुःख मुक्त जगला कारे कुणी या जगात, काय शोक करीसी विड्या स्वप्नीच्या फळांचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघांची
माणसाचा क्षणिक देवी आहे बाळा खेळ माणसाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा हे जीवन पराधीन आहे जन्म मरण आमच्या हातामध्ये नाही पण या जगाच्या पाठीवरती जन्म मरण फक्त 2 लोकांच्या हातामध्ये होतं बाबा देवाच्याही हातामध्ये नव्हतं देवालाही निर्धामाला जावं लागलं पहिलं जन्म मरण हे संतांच्या हातामध्ये होतं आणि दुसरं जन्म मरण द्वापार युगामध्ये 103 बाण अंगामध्ये घुसले तरी मुखामध्ये देवाचं भजन होतं 21 दिवस यमाला उशाला उभं करण्याची ताकद ज्या व्यक्तीची होती त्या व्यक्तीचं नाव आहे भीष्माचार्य जन्म आणि मरण त्या माणसाच्या हातामध्ये होतं 21 दिवस यमाला उशाला उभं करणं सोपं असतं का भीष्माचार्यांनी केलं होतं बरं 103 बाण अंगामध्ये घुसले होते बाबा तरी मुखात देवाचं भजन होतं आपण मळ्यात काम करता करता जर आपल्याला चुकून काटा मोडला तर आपण विठ्ठल विठ्ठल भजन करू का खरं सांगायचं कथेमध्ये खोटं बोलायचं नसतं अजिबात हा आपण देवाला शिव्या देऊ पण देवाचं भजन करणार महाराज काटा मोडला तरी आम्ही देवाचं भजन करू शकत नाही जन्म मरण भीष्माचार्य जे देवाच्या हातामध्ये नव्हतं ते भीष्माचार्यांच्या आणि साधू संतांच्या हातामध्ये होतं नाथ महाराज तिरडीवरून तटकन उभे राहिले म्हणले तुझी मुलगी वाटेला आनंदानं मी नाही तिच्या वाटेला येत मी उद्या मरतो म्हटले ठीक आहे नाथ महाराज दुसऱ्या दिवशी परत आपला देह त्यांनी सोडला आणि देह सोडल्याच्या नंतर 4 जण खांदेकरी झाले आणि ते 4 जण खांदेकरी म्हणत होते इतक्या दिवस लय परमार्थ करत फिरत होता शेवटी आमच्याच खांद्यावरती चाललाय नाथ महाराजांना कळालं यांना गर्व झालेला आहे नाथ महाराज पुन्हा तिरडीवरचे उठून बसले मी तिथं असते तर भूत कळूनच पळाले असते महाराज त्यांना सांगितलं मी एकटा स्मशानभूमीपर्यंत जाईल पण तुमच्या खांद्यावरती येणार अधिकार नाथांचा फार वेगळा आहे महाराज अहो मरण पावले 2दा उठले परंतु आता कळालं ज्या अर्थी मी मरतोय आणि पुन्हा उठतोय त्या अर्थी माझ्या आयुष्याचं सार्थकत्व झालं नाही आयुष्याचं कल्याण करायचं असेल सार्थकत्व करायचं असेल तर गुरु उपदेश घ्यावा लागेल गुरु उपदेशाशिवाय पर्याय नाही आता गुरु करायचे पण गुरु सुद्धा कसे करायचे चांगले केले पाहिजे अचानक स्वप्न दृष्टांत झाला आणि दत्ताचे निस्सीम भक्त जनार्दन स्वामी आणि माझ्या नाथ महाराजांची गोड अशी भेट झाली जनार्दन स्वामींच्या पायावरती माझ्या नाथ महाराजांनी स्वतःचं डोकं ठेवलं आणि जनार्दन स्वामींना सांगितलं जनार्दन स्वामी मी तुम्हाला शरण आलेलो आहे म्हणून नाथ महाराजांचे जेवढे अभंग आहेत त्या प्रत्येक अभंगामध्ये एका जनार्दनी किंवा जनार्दनाचा एका असा उल्लेख आहे महाराज नाथ महाराजांनी जनार्दन स्वामींना गुरु निवडलं आणि जनार्दन स्वामींची एवढी निष्ठा होती माझ्या नाथ महाराजांवरती एवढी निष्ठा होती पण शिष्य हा कृपेच्या पात्रतेचा आहे का शिष्याची पात्रता खरं सांगू का जगामध्ये गुरु असे असावे ज्यानं शिष्याकडून कधी काही मागू नये महाराज आणि शिष्य ही असा असावा ज्यानं गुरुकडे कधी काही मागू नये परंतु गुरु असे असावे न मागता शिष्याला सगळं देऊन टाकावं शिष्यानं गुरुकडून कधी काही मागू नये पण गुरुने सगळं देऊन टाकावं शिष्याला ही गुरु शिष्याची परंपरा उद्या आपण बघणार आहोत गुरु शिष्याची परंपरा कुठून सुरू झाली ज्ञानोबरांच्या चरित्रामध्ये आहे सगळं आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष वळला गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेव सार चोजविले ही गुरु शिष्याची परंपरा उद्या आपण सविस्तारपूर्वक बघणार आहोत परंतु जनार्दन स्वामींना गुरु केलं जनार्दन स्वामींनी स्वतःचा सगळा व्यवहार माझ्या नाथ महाराजांच्या हातामध्ये दिला सगळा व्यवहार नाथ महाराजांच्या हातामध्ये दिला एका रुपयाचा हिशोब नाथबाबा करत होते पण एकदा असा दिवस उजाडला एका कवडीचा हिशोब नाथबाबांना रात्रभर लागला नाही ही कवडी नेमकं कुठं गेली आणि पहाटेच्या पर्व काळामध्ये ज्यावेळी 1 रुपयाचा हिशोब लागला टाळी वाजवली अरे वा
मला आता 1 रुपयाचा हिशोब लागला. जनार्दन स्वामी जवळ आले आणि जनार्दन स्वामींनी सांगितलं, काय झालं नाथा, का टाळी वाजवली? नाथ महाराज म्हटले, स्वामी, 1 कवडीचा हिशोब लागत नव्हता, 1 रुपयाचा हिशोब लागला, मला अतिशय आनंद वाटला म्हणून मी टाळी वाजवली. महाराज, जनार्दन स्वामींना कळालं, नाथ हे गुरु उपदेशेच्या पात्रतेचे आहेत. आता मात्र दत्त भगवंताची आणि नाथ महाराजांची भेट घडून द्यावी लागेल. नाथ महाराजांना जनार्दन स्वामी म्हणतात, मी अरण्यामध्ये भजन करेल, नामस्मरण करेल आणि मी ज्याची पूजा करेल तो समजून जायचं ते दत्त भगवंत आहेत. दत्त भगवंताची आणि नाथरायांची भेट हा अलौकिक सोहळा. जनार्दन स्वामी चरित्र फार मोठं आहे, परंतु ओघामध्ये सगळं सांगते मी तुम्हाला. जनार्दन स्वामी अरण्यामध्ये गेले आणि अरण्यामध्ये अचानक एक मुस्लिम व्यक्ती जवळ आले आणि जनार्दन स्वामी त्या मुस्लिम व्यक्तीच्या पायावरती आपलं दंडवत केलं आणि त्या मुस्लिम माणसानं एक असा पक्षी मारला. ती माया होती, परंतु जनार्दन स्वामींनी नाथांना सांगितलं त्यांच्या पायावरती डोकं ठेवा. नाथ महाराज म्हटले, मुसलमानाच्या पाया पडायला मला काहीच अडचण नाही, पण यानं पक्षी मारला ना, मी ह्यांच्या पाया पडणार नाही. पण ते मुसलमानाच्या रूपामध्ये आलेले स्वतः दत्त भगवंत होते. पहिला डाव फसला गेला, पहिले देव नाही कळाले, परंतु दुसऱ्यांदा जनार्दन स्वामी म्हटले, 1 चान्स गेला, दुसरा चान्स आहे. तुला जर दत्तात्रेयांचे दर्शन घ्यायचं असेल, हा शेवटचा चान्स आहे आणि याच्यानंतर तुझ्या आयुष्याचं कल्याण आहे. ठीक आहे. पुन्हा अरण्यामध्ये गेले. एक व्यक्ती जवळ आले जनार्दन स्वामींच्या, त्यांनी कुत्र्याचं दूध काढलं, त्याच्यात भात कालवला आणि जनार्दन स्वामींनी तो भात त्या व्यक्तीच्या हातातून खाल्ला आणि त्या कुत्र्याच्या दुधामध्ये असलेलं, आम्ही पळून जाईन ना, जनार्दन स्वामींनी एक घास घेतला, नाथांच्या हातामध्ये दिला. नाथांना माहीत होतं ते दूध कुणाचं आहे, परंतु गुरुचा प्रसाद आहे. आनंदानं ग्रहण केला, मस्तकावरती हात ठेवला. दत्त भगवंत प्रगट झाले. माझ्या नाथबाबांना दत्त भगवंतानं दर्शन दिलं. भक्तीचं सामर्थ्य एवढं वाढलं, सद्गुरूचीही कृपा झाली आणि सद्गुरू सोबत दत्त भगवंताची सुद्धा कृपा झाली आणि एवढं भक्तीचं ओझं वाढलं भगवंतावरती. आता याच्या भक्तीची फेड मी कशी करायची? मग या कारणानं विश्वाचे मालक नाथरायांच्या घरी 12 वर्ष चंदन उगळण्याचं काम केलं आणि 12 वर्ष कावडीनं पाणी वाहण्याचं काम केलं. 36 वर्ष विश्वाचे मालक नाथ महाराजांच्या घरी चाकरी करत होते. नाथ महाराजांच्या घरी अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. वाळवंटी गावी वाळवंटी नाचो, वाळवंटी गावी वाळवंटी नाचो, चंद्रभागेच्या पाण्याने अंग घालो, चंद्रभागेच्या पाण्याने अंग घालो. विठ्ठलाचे नाम घेऊ, विठ्ठलाचे नाम घेऊ, होणी निसर्ग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. आषाढी कार्तिकी भक्तजन येती,
नाथा घरी नाचे माझा सखा अबीर गुलाल अबीर गुलाल अबीर गुलाल अबीर गुलाल अबीर गुलाल ओ भरी रंग अबीर गुलाल ओ भरी रंग नाथा घरी नाचे माझा सखा नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा नाथा घरी नाचे नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी पाणी वाहे हरी कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळावती त्यांचे पाये नाथ महाराजांचा अधिकार साक्षात विश्वाचे मालक ज्यांच्या घरी चाकरी करतात 36 वर्ष 1 वर्ष 2 वर्ष नाही महाराज 36 वर्ष नाथांच्या घरी देव राबले पाणी वाहिलं एवढा ज्या नाथांचा अधिकार आहे कथा फार मोठे आहेत नाथांचं चरित्र हे फार मोठं आहे नाथांचं चरित्र एका दिवसामध्ये उरकत नाही याच्याही पलीकडे भरपूर कथा सांगितल्या काशीवरून कावड आणली होती शिवाची आराधना करायची होती आणि शिवलिंगाची स्थापना करून त्याच्यावरती काशीचं पवित्र पाणी आणलेलं त्यांना अभिषेक करायचा होता परंतु वाटेमध्ये एक गाढव दिसलं आणि त्या गाढवामध्ये माझ्या नाथ महाराजांनी देवाला बघितलं महाराज संत जर गाढवामध्ये देव बघत असतील तर आम्हाला माणसामध्ये देव बघायला काहीच हरकत नाही आम्ही माणसामध्ये देव शोधला पाहिजे गाढवाला काशीवरून आणलेलं पाणी पाजलं त्यातही लोकांनी नावं ठेवली त्याच्यानंतर वाळवंटामध्ये एका महार समाजाचा मुलगा त्याला नाथ महाराजांनी कडेवरती घेतलं त्याचाही उद्धार झाला आणि त्याच्यानंतर आता माझं आयुष्य संपवायचं आहे ज्ञानोबारायांनी स्वप्न दृष्टांत दिला नाथांना माझी समाधी शोधा तोही प्रसंग उद्या आपण बघणार आहोत